श्रीनाथ भक्तिसार अध्याय 24. भर्तरीची जन्मकथा, त्याचे बालपण व आईबापाचा वियोग. एके दिवशी सायंकाळी सूर्याची व उर्वशीची नजरानजर होऊन सूर्यास कामाने व्यापून टाकल्यामुळे वीर्यपात झाला. ते वीर्य आकाशातून पडताच वाऱ्याने त्याचे 2 भाग झाले. त्यापैकी एक भाग लोमेश ऋषींच्या आश्रमातील घटांमध्ये पडून त्यापासून अगस्तीचा देह उत्पन्न झाला. दुसरा भाग कौलिक ऋषीच्या आश्रमास गेला व त्यावेळेस तो भिक्षा मागाव्यास बाहेर जात होता. तो त्याच्या भिक्षापात्र अंगणात ठेवून दार लावित होता. इतक्यात अवकाशात ते वीर्य त्यात येऊन पडले. हे ऋषींच्या पाहण्यात आले. त्यावेळी हे वीर्य सूर्याचे आहे असे तो समजला. 3103 वर्ष लोटल्यानंतर द्रुमी नारायण या पात्रास संचार करेल, यास्तव हे नीट जपून ठेवले पाहिजे असा विचार करून त्याने ते भिक्षापात्र नीट जपून ठेवले. या गोष्टीत बहुत वर्ष लोटल्यानंतर पुढे कलियुग सुरू झाले. नंतर त्या ऋषीने ते पात्र मंद्राचळाच्या गुहेत तोंडाशीच नेऊन ठेवले आणि आपण निघून गेला. पुढे कलीची 3103 वर्ष लोटल्यानंतर द्वारकाधीशाने द्रुमी नारायणाच्या अवतारामध्ये त्या पात्रात संचार केला. तो गर्भ दिवसेंदिवस वाढत जाऊन 9 महिने 9 दिवस पूर्ण भरताच पुतळा तयार झाला. तो त्या सामावेना. तेव्हा त्या पात्राची 2 शकले झाली. त्यातले मूल सूर्याप्रमाणे दैदिप्यमान होते, पण रडून अकांत करीत होते. त्यात संधीस काही हरणे तेथे चराव्यास आली आणि त्यात एक हरणी गर्भिणी होती. ती चरत चरत तेथे जाऊन प्रसूत झाली. तिला 2 बाळे झाली, परंतु ती मागे पाहू लागली तेव्हा तिला 3 बाळे दिसली. ती 3 मुले माझीच असा तिला भात झाला. मग ती त्यास चाटू व हुंगू लागली. ती 2 हरणे प्याव्यास लागली, पण तिसऱ्याच प्याव्याला कसे ते माहीत नव्हते. यामुळे ते टकमक पाहू लागले, परंतु तिने युक्तिप्रयुक्तीने स्तनपान करून त्या मुलांचे रक्षण केले. पुढे काही दिवसांनी मुले रेंगू लागले. तेव्हा 3 मुले एका ठिकाणी ठेवून ती हरणी चराव्यात जात असे, तरी तिचा सर्व जीव मुलांवर होता. ती घडोघडी येऊन त्यास पाहून पुन्हा चराव्यात जाई. याप्रमाणे 3 वर्ष लोटली. मग तो हरणीमध्ये जाऊन झाडपाला खाऊ लागली. तो निरंतर आपल्या आई मागे राही. अशा रीतीने त्याने तिच्या संगतीने 5 वर्ष काढली. एके दिवशी ती चौघे चरत चरत मार्गावर आली असता त्या वाटेने एक भाट आपल्या स्त्रीस घेऊन जात होता. त्याने हे मूल पाहिले. त्या भाटाचे नाव जयसिंग व त्याच्या स्त्रीचे नाव रेणुका असे होते. ते उभयंतांना एकमताने वागत. त्यांनी सूर्याप्रमाणे तेजस्वी असा तो मुलगा तेथे पाहून अशा सुकुमार व स्वरूपवान मुलास आई बापाने अरण्यात सोडून दिल्यामुळे त्या मुलाविषयी त्यांच्या मनात नाना प्रकारे विचार येऊ लागले. जयसिंहास पाहून हरणी पळून जाऊ लागली व तिच्या मागून तो मुलगाही धावत जाऊ लागला. परंतु जयसिंहाने त्यास धरले. नंतर तो त्यास म्हणाला, मुला भिवू नको. तुझे आईबापे कोठे आहेत ती मला सांग. मी तुला तुझ्या घरी नेऊन त्यांच्या स्वाधीन करतो. परंतु ते रडून हंबरून आकांत करू लागले व मुलगा मनुष्याच्या हाती सापडल्यामुळे त्या हरणीसी परम दुःख झाले. तिला मनुष्याच्या भयाने जवळ येण्यास हिंमत होईना, म्हणून लांबूनच ती हंबरडा फोडू लागली. जयसिंग भाट मुलास म्हणाला, मुला तू रडून असा आकांत करून का घेत आहेस? तुझी आईबाप कोठे आहेत ते मला सांग. मी तुला त्यांच्या स्वाधीन करतो. पण मुलाच्या तोंडून एकही शब्द निघेना. तो बॅबॅ करून रडत होता. मग मुका असेल असे जयसिंगास वाटले, म्हणून तो त्यास हाताच्या कोना करून विचारू लागला. परंतु त्यास समजत नसल्यामुळे तो काहीच उत्तर देईना. सरते शेवटी त्याने त्या मुलास आपल्या घरी घेऊन जाण्याचा निश्चय केला. मग तो त्यास खांद्यावर घेऊन जाऊ लागला. तो मुलगा ओरडून हरणीस हाक मारित होता व पाठीमागून ती हरणी पाठीमागून येत होती, पण मनुष्याच्या भीतीने ती जवळ येईना. यातले वर्म जयसिंगास काय ते कळेना. ती हरणी जयसिंगाच्या मागून ओरडत जातच होती. ती बरंच लांबपर्यंत गेली तेव्हा हिचे पाडस रानात चुकले असेल, म्हणून ही रडत आहे असे जयसिंगाला वाटून तो मुलास घेऊन चालला होता. मुलास घेऊन जयसिंग जात असता सायंकाळ झाल्यावर एक परहणी गावात वस्तीस राहिला. त्याने तो मुलगा आपल्या बायकोच्या स्वाधीन केला. पुढे मुलास हळूहळू हरणीचा विसर पडत चालला. त्याला थोडे खाणे पिणे, बोलणे चालणे, उठणे बसणे हे सर्व कळू लागले. अशा रीतीने तो बाट फिरत फिरत काशीस गेला. तो भागीरथीचे स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी देवालयात गेला. बरोबर मुलगा होता. दर्शन घेत असताना लिंगातून शब्द निघाला की, यावे भर्तरी, तुम्ही अवतार घेऊन प्रकट झालात. फार चांगले. हे शंकराचे शब्द ऐकले. ते ऐकून हा मुलगा
अवतारी असल्याबद्दलची कल्पना जयसिंगाच्या मनात आली व हा आपल्या पूर्वपुण्याईच्या योगाने आपणास प्राप्त झाला आहे असे त्यास वाटू लागले. मग शिबिरास गेल्यावर त्याने हा सर्व प्रकार कांतेस निवेदन केला. आजपासून याचे भर्तरी नाव ठेवून याचे पुत्राप्रमाणे पालन कर. ही अलभ्य जोड आपणास प्रयत्नाक वाचून कर्म धर्म संयोगाने प्राप्त झाली आहेत असे सांगितले. यावे भर्तरी म्हणून शंकराने का म्हटले अशी कदाचित कोणी कल्पना काढील. अशी हाक मारल्याचे कारण असे की त्याचा जन्म भर्तरीमध्ये झाला म्हणून शंकराने त्याच नावाने त्यास हाक मारली. असो, शंकराच्या देवालयाचा वृत्तांत जयसिंगाने रेणुकाबाईस कळविल्यानंतर तिला परमानंद झाला. त्या दिवसापासून ती उदयंता त्यास भर्तरी असे म्हणू लागली. त्यास पुत्र नसल्यामुळे त्याची भर्तरीवर अत्यंत प्रीती जडली. ती त्याचे लालन पालन उत्तम प्रकारे करीत. त्यासी आनंद होऊन तो त्याच्या मनाप्रमाणे वागे. त्यास हा मुलगा प्राप्त झाल्याने अतिशय हर्ष झाला होता. परंतु त्या मुलाच्या आईबापास तो चुकल्यामुळे परम दुःख होत असेल. त्याचा तपास करीत असतील व आपली भेट झाल्यास त्यास आपणापासून घेऊन जातील अशी शंका त्यांच्या मनात वारंवार येई. मग ती त्याच क्षेत्रात राहून भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करू लागली. भर्तरी संपूर्ण राजोग होता. तो गावातील मुले जमून अनेक प्रकारचे खेळ खेळताना आपण राजा बनून दुसऱ्यास कामदार करी. अश्व पायदळ मंत्री आदी करून सर्व मुलास निरनिराळे वेश देऊन तो राजाच्या स्वारीचा हुबेहूब थाट आणीत असे. जसा योग असेल तशी त्याच्या हातून कृत्य घडत. एके दिवशी काठीचे घोडे करून खेळत असताना भरधाव पळत व तोंडाने हो हो म्हणत आणि त्याची पाठ थोपटीत ते गाव सोडून अरण्यात गेले. तेथे खेळताना भर्तरीस ठेस लागून तो उलटून खाली पडला. अगदी बेशुद्ध झाला. त्याने जेव्हा आपले डोळे पांढरे केले तेव्हा मुले भिवून पळून गेली व आता मेला भूत होऊन बोकार्डी बसेल असे आपणास खाऊन टाकेल असे म्हणून ती मुले पळू लागली. मग सर्व मुले तेथून पळून भागीरथीच्या काठी जाऊन विचार करू लागली की भर्तरी भूत होऊन गावात हिंडेल व आपणास खाऊन टाकेल. याच तो आता आपण बाहेर जाऊ नये. त्याने आपापल्या घरीच खेळावे असा ती आपसात विचार करून घरी गेली. इकडे भर्तरी अगदीच बेशुद्ध होऊन निश्चेष्ट पडला होता. त्याचे सर्वांग दगडाचे ठेचून गेल्यामुळे अंगातून रक्त निघाले होते. हा सर्व प्रकार सूर्याने पाहिला व त्यास पुत्र मोहोत्सव कळवला आला. तत्क्षणी त्याने भूतलावर येऊन प्रेमाने मुलास उचलून पोटाशी धरले. नंतर भागीरथीचं उदक आणून त्यास पाजले व सावध केले. मग कृपादृष्टीने त्याच्याकडे पाहताच त्याचा देह पूर्वीप्रमाणे झाला. इतके झाल्यावर सूर्याने विप्राचा द्वेष घेतला आणि भर्तरीस घरी आणून पोचविले. येताना वाटेत भर्तरी स्वरांनी ओळखून तो भूत होऊन आला असेल असे ती ओरडू लागली आणि भिवून घरोघरी जाऊन लपून राहिली. सूर्याने भर्तरीस घरी नेऊन रेणुकेच्या स्वाधीन केले. तेव्हा ती त्याची विचारपूस करू लागली. तो तेजपुंज ब्राह्मण पाहून तिने त्यास आसनावर बसविले आणि म्हटले, महाराज, तुम्ही अति ममतेने या मुलास घेऊन आला आहात. त्या अर्थी आपण कोठून आला व आपले नाव काय हे सर्व मनात काडीभर सुद्धा संशयाने आणिता सांगावे. तेव्हा सूर्य म्हणाला, मी या मुलाचा बाप आहे म्हणून ममतेने मी यास तुझकडे घेऊन आलो आहे व मी तुला या मुलास अंतःकरणपूर्वक अर्पण केले आहेत. यास्तव तू मनात कोणत्याही प्रकारची आकांक्षा आणल्या वाचून याचे संगोपन कर. ते ऐकून तुम्ही याचे जनक असे रेणुकेने विचारल्यावर तो म्हणाला, मी विप्रवेशाने तुझकडे आलो आहे म्हणून तू मला ओळखले नाहीस. सूर्य म्हणून देव म्हणतात तो मी. असे सांगून मुळापासून भर्तरीची कथा सांगून त्याचे हरणीचे संगोपन कसे केले व तो त्याच्या हाती कसा आला हा सर्व वृत्तांत त्याने तिला सांगितला. शेवटी तो तिला म्हणाला, हा मुलगा आपल्याच पोटचा आहे असे मानून निर्धास्तपणे तू याचे संरक्षण कर. हा पुढे मोठमोठाली कृत्य करून लौकिकास चढेल. तुझे भाग्य उद्यास आले म्हणून हा तुला प्राप्त झाला असे तिला सांगून विप्रवेशधारी सूर्य निघून गेला. यावेळेस तिचा नवरा जयसिंग घरी नव्हता. तो येताच तिने हे वर्तमान त्यास सांगितले. ते ऐकून त्याची परमानंद झाला. त्याच्या संशयाची निवृत्ती झाली. मग त्याचे त्यावर पूर्ण प्रेम बसले. मुलाचे वय 16 वर्षाचे होईपर्यंत तो काशीत राहिली. पुढे मुलाचे लग्न करण्याचा विचार मनात आणून ती आपल्या गावी जाण्यासाठी काशीहून निघाली. तो मार्गात अरण्यामध्ये चोरांनी जयसिंगास ठार मारून व त्याच्या जवळचे सर्व द्रव्य लुटून पतीचे दुःख दुसह होऊन रेणुकाही गतप्राण झाली. मग भर्तरीने उभयंतांना अग्नी देऊन दहन केले. तो निराश होऊन शोक सागरात बुडून गेला. त्यास शोक आवरेना व निराश्रित झाल्यामुळे तो अनेक प्रकारच्या विवेचनात पडला. त्याचवेळी काही व्यापारी व्यापारासाठी त्याच मार्गाने जात होते. ते भर्तरीस पाहून त्याच्यापाशी गेले. त्यांना त्याची दया आली आणि
त्यांनी त्यास विचारल्यावर भर्तरीने त्यास सर्व प्रकार निवेदन केला. मग त्यांनी त्यास बोध केला की प्रारब्धी होते तसे झाले. आता तू रडून कपाळ फोडून घेतलेस तरी मी आता पुन्हा परत येणार नाही. त्यास पुष्कळ बोध करून ते त्यास आपल्याबरोबर घेऊन गेले. ते त्यास अन्नवस्त्र देत व तोही त्यांचे कामकाज करी. असे काही दिवस लोटल्यानंतर व्यापाऱ्याच्या सहवासाने त्यास आपल्या दुःखाचा थोडा थोडा विसर पडत चालला होता. ते काही दिवसांनी अवंती नगरीत येऊन पोहोचले. अशा प्रमाणे श्री नवनाथ भक्तिसार कथेचा अध्याय 24 येथे संपन्न झाला. आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायामध्ये. श्री नवनाथ भक्ती कथासार अध्याय 25. तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त.